आजचा चित्रपट क्रांतीवीर. बाबरी मशीद पडल्यानंतर 12 मार्च 1993 रोजी देशभर हिंदू-मुस्लिम अशी जातीय दंगल उसळून मुंबईत विविध ठिकाणी झालेले बॉम्बस्फोट व त्यात मारले गेलेले 900च्या वर निष्पाप जीव ही काळी आठवणही स्मरणात असेलच. 31 वर्षांनंतरही या दिवसांच्या भीषण आठवणी तितक्याच जीवाचा थरकाप उडवणाऱ्या आहेत हे नक्कीच. तर याच दोन समाजात तेढ निर्माण करून प्रसंगी भयंकर दंगल घडवून आणत त्याचा व नीच स्वार्थासाठी आणि आसुरी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वापर करणारे कपटी राजकारणी, भ्रष्ट पोलीस व न्याययंत्रणा, बिल्डर तसेच माफिया यांच्या अभद्र युतीवर परखडपणे भाष्य करणारा पण पूर्णतः व्यावसायिक मूल्य असणारा सिनेमा दिनांक 22 जुलै 1994 रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. तो सिनेमा म्हणजे दिनेश गांधी निर्मित, मेहुल कुमार दिग्दर्शित, नाना पाटेकर अभिनीत क्रांतीवीर हा सिनेमा. तर आज आपण या सिनेमाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. क्रांतीवीर हा सिनेमा प्रचलित जाचक सामाजिक व राजकीय परिस्थितीवर बोट ठेवत नेमकं हेच सांगतो. एकूण 2,25,00,000 इतकं बजेट असलेला या सिनेमाचं भारतात 9,38,00,000 तर ओव्हरसीजमध्ये 15,36,00,000 इतका व्यवसाय करीत ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत या चित्रपटाने स्थान मिळवलं. या सिनेमात समीर यांच्या गीतांना संगीत दिलंय आनंद मिलिंद यांनी. तर स्वरसाथ चढवला आहे अमित कुमार, सुदेश भोसले, उदित नारायण, कुमार सानू, प्रफुल्ल दवे, पौर्णिमा, अलका याज्ञिक, सपना अवस्थी, साधना सरगम व सपना मुखर्जी यांनी. प्रस्तुत सिनेमात एकूण 6 गाणी असली तरी प्रत्यक्ष सिनेमात 5च गाणी आहेत. या गाण्यांपैकी लव रॅप, नाम तुम्हारे, झनकारो झनकारो व जय अंबे जगदंबे मा ही गाणी विशेष गाजली. त्यातही लव रॅप व झनकारो झनकारो ही 2 गाणी तर त्यावेळच्या टॉप 10 गीतांच्या कार्यक्रमात हमखास असायची. मुख्य भूमिकेत नाना पाटेकरसोबत या सिनेमात डिंपल कपाडिया, अतुल अग्निहोत्री, ममता कुलकर्णी, परेश रावल, टीनू आनंद, फरीदा जलाल, मुश्ताक खान, सुजीत कुमार, बिंदू, शाफी इनामदार, महेश आनंद व डॅनी यांच्या भूमिका आहेत. सिनेमाची कथा थोडक्यात अशी. स्वातंत्र्य सेनानी असलेल्या भीष्म नारायण टिळक यांचा नातू असलेला प्रताप टिळक म्हणजेच नाना पाटेकर हा लहानपणापासूनच डोक्यानं हुशार परंतु वर्तनानं बेरकी आणि वांड. त्यात त्याला जुगाराची सवय लागल्यामुळे त्याच्या रोजच्या असल्या वागण्याला कंटाळून हे कसलं अवलक्षणिक पोरगं जन्माला आलंय असं म्हणत त्याची आई फरीदा जलाल त्याला घरातून हकलून देते. तेव्हा तो लक्ष्मीनगर नावाच्या वस्तीत जाऊन बसतो आणि तेथील मालक असलेला सेठ लक्ष्मीदास परेश रावल याच्या आश्रयाला येतो. प्रतापमधील उपजत हुशारी आणि बेरकीपणा पाहून धूर्त लक्ष्मीदास त्याला आपल्याकडे भाडं वसुलीसाठी ठेवून घेतो. लक्ष्मीदास जरी धूर्त असला तरी तो प्रतापरावला आपल्या पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करत असतो. लहानपणी त्याला आपल्या सख्या मुलाचं म्हणजे अतुल अग्निहोत्री याचा जीव वाचवल्यामुळे प्रतापला आपल्या मोठ्या मुलाचा दर्जा देत मृत्यूसमयी आपल्या चितेला प्रतापनंच अग्नी द्यावा असं त्याच्याकडनं वचनही घेतो. अतुलचा प्रसिद्ध बिल्डर योगीराज टीनू आनंद यांच्या मुलीवरती म्हणजे ममता कुलकर्णी हिच्यावरती प्रेम असतं. या योगीराजचा लक्ष्मीनगर वस्ती पाडून त्या जागी आलिशान हॉटेल बांधायचा मानस असतो. त्यासाठी तो भ्रष्ट राजकारणी, पोलीस अधिकारी यांच्यात हातमिळवणी करत कुप्रसिद्ध गुन्हेगार चतुरसिंग चिताची म्हणजे डॅनी त्या वस्तीत हिंदू व मुस्लिम समुदायांमध्ये जातीय दंगल घडवून आणतो. त्याच वस्तीत डिंपल कपाडिया म्हणजेच मेघा दीक्षित या नावाची एक पत्रकार राहत असते, जी वर्तमानपत्रात समाजातील चुकीच्या गोष्टी आणि त्या गोष्टींबद्दल, भ्रष्ट राजकारण्यांबद्दल निर्भीडपणे लिहून आपल्या लेखणीच्या जोरावरती त्या वस्तीतील पर्यायाने समाजातील रंजऱ्या गांजलेल्या लोकांचा अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणू पाहत असते. तिच्या अशा लेखणीची खिल्ली उडवत प्रताप तिला कामवाली बाई म्हणून हिणवत असतो. परंतु जेव्हा त्याला कळतं की याच निर्भीडपणामुळे आणि या निर्भीड स्वभावामुळे
पूर्व आयुष्यात तिच्यावरती चतुर सिंगने बलात्कार करून तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं आहे. तेव्हा मात्र तो तिच्याशी विवाह करायचं ठरवून तिच्या बाजूने उभं राहायचं ठरवतो. पुढे शेठ लक्ष्मीदासला बंदुकीच्या धाकाने धमकावून जबरदस्ती लक्ष्मीनगर वस्ती स्वखुशीने योगीराज बिल्डरला देत असल्याच्या करारनाम्यावरती त्याच्या सह्या घेऊन त्याला पैसे देण्याचं नाटक करत चतुरसिंह लक्ष्मीदासची हत्या करतो. सरतेशेवटी प्रताप लक्ष्मीदासच्या हत्येचा बदला घेण्यासाठी व स्वतःच्या निस्वार्थासाठी दोन समाजात तेढ निर्माण करून त्या आधारे दंगल घडवून आणत लक्ष्मीनगर वस्तीत जाळपोळ करून तेथील गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळण्याचा भ्रष्ट राजकारणी, बिल्डर व पोलीस न्यायाधीश या एकाच कार्यक्रमात थेट गोळ्या घालतो, यमसदनी पाठवतो व स्वतःला कायद्याच्या स्वाधीन करतो. प्रतापने केलेल्या हत्यांबद्दल न्यायालयात त्याला फाशीची शिक्षा सुनावते. बाकी प्रतापला फाशी होते का, तो सही सलामत सुटतो का, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सिनेमात पाहायला मिळतील. या सिनेमात ममता कुलकर्णीने केलेल्या भूमिकेसाठी आधी दिग्दर्शक मेहुल कुमार याने अभिनेत्री काजोलला विचारलं होतं, पण तिला ही भूमिका फारच लहान वाटल्यामुळे तिने नकार दिला. तसेच डिंपल कपाडियाने साकारलेल्या मेघा दीक्षित या रोलसाठी आधी अभिनेत्रीने श्रीदेवीला विचारण्यात आलं होतं, नंतर तिनेही काही कारणामुळे नकार दिला. या सिनेमात सर्वात जमेची बाजू म्हणजे यात के सिंग यांनी लिहिलेले संवाद. आजही या सिनेमातील संवाद तितकेच लोकप्रिय आहे. नाना पाटेकरांनी या सिनेमात मुख्य भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे, पण क्लायमॅक्सला असलेल्या जनसमुदायाशी साधलेला एकतर्फी संवाद पक्षी उपदेश म्हणजे चेरी ऑन द केक. कारण की मूळ लिहिलेल्या संवादात त्यांनी काही वाक्ये स्वतःची टाकत इम्प्रोव्हाइज करत त्या दृश्यात जान ओतली आहे. अभिनयाची चांगली समज असलेल्या गुणी अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. डिंपलची मेघा दीक्षित उर्फ कामवाली बाई ही तितकी सडेतोड आहे, हे तिची या सिनेमात अदाकारी पाहिल्यावर जाणवतंच. बाकी ममता कुलकर्णी फक्त गाण्यांपुरतीच आहे. अतुल अग्निहोत्री ठीकठाक आहे. परेश रावल व डॅनी निव्वळ अप्रतिम. यातील भूमिकेसाठी त्या वर्षीचा फिल्मफेअर अवॉर्ड सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार नाना पाटेकर यांना मिळाला. त्याचबरोबर याच भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचं राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं. पण एक मात्र खरं आहे की क्रांतीवीर व त्याच्या आधीच्या वर्षी प्रदर्शित झालेला तिरंगा या दोन्ही सिनेमांमध्ये समाजाला आरसा दाखवण्याचं काम अगदी चोखपणे केलेलं आहे. जर आपल्यावर अन्याय झाला किंवा एखादं संकट आलं तर त्याविरोधात लढण्यासाठी वा तो दूर करण्यासाठी कोणी वाली, मसिहा वगैरे मदतीला धावून येईल अशा वेड्या आशेवर राहण्यापेक्षा स्वतःच त्या संकटांचा नेटानं सामना करायला हवा, हा संदेशही क्रांतीवीर या सिनेमाने दिलेला आहे. बाकी आजही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या दिवशी कोणत्या ना कोणत्या सिनेमाला वाहिलेल्या वाहिनीवरती तिरंगा आणि क्रांतीवीर हे सिनेमे अगदी मस्टच असतात, म्हणजे दाखवलेच जातात. आणि ते पाहताना या दोन्ही सिनेमांमधून त्यावेळच्या आपल्या सामाजिक व राजकीय दुरवस्थेकडे जे चित्रण केलं आहे ते आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतं. धन्यवाद. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की कशी झाली आहे आणि आपल्या मित्रमंडळामध्ये ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.